everyone, good morning and welcome you all to Rachna's No Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. नायसा गेली आहे स्कूलमध्ये. नायसाचा आज सेकंड लास्ट पेपर आहे. मी चाललो आता हॉस्पिटलला. रचनाने सगळं काय आवरलं आहे. टिफिन, नाश्ता आणि आता व्हिडिओ एडिट करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. दरवाजा आणला त्याने का आतमध्ये छत्री घेतली ही माझी आहे. चल सावकाश जा, काळजी घे. सो द रिअल हार्डशिप हॅज बिगन. हे बघा साफ करायला लागणार आहे. सगळं जेवण मी ऑलमोस्ट आतमध्ये ठेवलं आहे. सकाळपासून काहीही शूट झालेलं नाही आहे. वाजले आहेत 11:15. आज बऱ्यापैकी खूप सारं काम झालेलं आहे. दोन्ही रूम्स पेंट झालेले आहेत. उद्यापर्यंत कदाचित दोन्ही रेडीसुद्धा होतील. एक पॅच बाकी आहे. बाथरूम बाकी आहे. बाथरूमचं ॲक्च्युली खूप काम बाकी आहे. जोपर्यंत तो एक बाथरूम नाही तोपर्यंत दुसरा बाथरूम नाही होऊ शकत. तो फर्निचरचं आहे ते ऑलमोस्ट मला वाटतं 85% झालेलं आहे. म्हणजे आज मला थोडंसं सॅटिस्फॅक्शन वाटते की बऱ्यापैकी काम झालेलं आहे म्हणून छान वाटतं आहे. बाथरूमचं खूप काम बाकी आहे. खूप म्हणजे खूप वॉटरप्रूफिंग अँड ऑल स्टफ खूप बाकी आहे. पण तरी पसारा एवढा आहे ना आज तर भरपूर झालं कारण बाथरूमचं जेव्हा काम करत सगळं ते धूळ एवढी अख्ख्या घरात ना. म्हणजे लिटरली किचन तुम्हाला ते दुपारी दिसलं की नाही मला माहीत नाही, पण किचनचं हे बंद असून सुद्धा किचनमध्ये ते आलेलं. त्यांनी गेला आहे पार्टी म्हणजे डॉक्टर्स डे सेलिब्रेशन आहे. सो तो घरी आला हॉस्पिटलवरनं आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करून परत एकदा गेला. आता तो निघाला पण आहे. तो येईल थोड्याच वेळात. नायसाचं अजून लास्ट पेपर बाकी आहे. सो तिचा अभ्यास चालू होतं. त्याच्यानंतर 10 वाजता मी भात ठेवलं. आम्ही दोघीच आहोत जेवायला. काय करू समजत नव्हतं. तर ती म्हटली आई सिम्पल काहीतरी खिचडी कर, कारण तिलासुद्धा ना थोडंसं कफ आणि कोल्ड झालं आहे. तर ती म्हणते आई सिम्पल खिचडी कर. मस्त आम्ही अशी नरम खिचडी केलेली आहे मूग डाळीची आणि त्याच्यावरती तूप टाकून असं आम्ही दोघी मस्त आता जेवतो. सणीची वाट बघतो. अशी आम्ही मस्त खिचडी बनवली आहे ना. म्हणजे मला खोकला आला म्हणून मी बोलले की मला येल्लो भात बनव. नाही तर नायसा कधी प्रिफर करत नाही येल्लो भात वगैरे. शी ऑलवेज लव रेड भात है ना. मला खोकला तर मला खूप येतो. वाजलेत आता 11:30 आणि भरपूर पाऊस आहे नॉन स्टॉप. खरंच लास्ट नायसाचं काय माहितीये का आई, आता ताप येणार ना मला, मग एक्झामला सुट्टी. तिला एक्झामचा सिरियसनेसच नाही कळत की जर ती एक्झामला गेली नाही तर तिला 0 मिळणार. चालेल, मग ती फेल होणार. मग ती फर्स्ट स्टँडर्ड मध्येच राहणार. आई मी ते ना बोलली होती, तू वेगळं बोलते मी वेगळं बोलते. ठीक आहे. एवढे शब्द कशी बोलायला लागली तू पटापटा. बिझी डे. लेट्स स्टार्ट. फुल पाऊस आहे. म्हणजे फुल नदी भरली आहे. ट्रॅफिक. जस्ट लेफ्ट फ्रॉम द क्लिनिक. आता चाललोय मी कॅम्पला. एक कॅम्प आहे Cloud9 थ्रू ऑर्गनाइज्ड आहे. फुल पाऊस आहे. जी बाजूला जी खाडी आहे ती पूर्ण पाण्याने म्हणजे मडी वॉटर आहे पूर्ण. आणि नदी पण आमच्या इथे ऑलमोस्ट ओव्हरफ्लो झालं आहे. डॅम पण फुल झालं आहे पनवेलचा. Definitely, protection is always better than no protection. Okay, so I recommend this that we should be taking that 3 doses for adults. हा आहे डे 2 आणि आज आहे संडे. सो तुम्ही बघू शकता आवाज कशाचा येत नाही. शांतता आहे घरात कारण आज आहे संडे असल्यामुळे सगळं काही बंद आहे. नो काम, नथिंग, काही नाही. आजचा दिवस पण वेस्ट गेला. सनी सकाळीच गेला. आज त्याचं हॉस्पिटल क्लिनिक. आता तो डायरेक्ट रात्री 10:30 वाजता येणार आहे. आणि पाऊस आत्ता कुठेतरी जाऊन थांबला आहे कारण भरपूर पाऊस म्हणजे भरपूर रात्रपासून एवढा पाऊस पडला आहे. आमच्या इथे तरी समजत नाही आहे, पण आंटी आल्या तर आंटी तेच म्हणत होते की सगळीकडे पाणी भरलं आहे.
पाणी तर लगेच भरतं. आणि मला असं वाटतं पर्सनली, जेव्हा जेव्हा कधी पाणी भरतं ना, आपण खूप लवकर लगेच बोलतो की असं कसं, काही कोण काम करत नाही आहे, पाणी कसं तुंबतं आहे, आणि सगळं स्टफ दुसऱ्यांना ब्लेम करायला लागतो. पण स्वतः किती चुका केल्या आहेत त्या सगळ्या काही गोष्टी समजत नाही. आपण ह्युमन्समुळेच हे सगळं काही झालेलं आहे. आपल्यामुळेच हा प्रॉब्लेम होतो आहे, जे पाणी तुंबतं आहे. किंवा ऑफकोर्स असं नाही मी म्हणते की जे पण ग्राउंड लेवलला काम करतायत त्यांची चूक नाही आहे, पण इक्वल चूक आहे. कारण हे सगळं आपल्यामुळेच आहे. आपण अजूनही कितीही बोललो तरी प्लॅस्टिक वापरू नका, आपण प्लॅस्टिक वापरतो. प्लॅस्टिक जरी आपण वापरतो तर ते आपण असं ठेवत नाही आहोत. जे प्लॅस्टिक आहे, जर आपण ते यूज करत असेल तर ते आपण काही न विचार करता रस्त्यावर पण फेकतो. अजूनही ते सगळं काही चालू आहे. म्हणून पूर्णपणे गव्हर्मेंटला ब्लेम करून हे नाही होणार आहे. आपलीसुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जसं आपण आपल्या घराला स्वच्छ ठेवतो, छान ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसंच हे जे जग आहे हे सुद्धा आपलं घरच आहे. आणि जर त्यालाच आपण स्वच्छ नाही ठेवलं तर इन रिटर्न बाप्पा आपल्याला ते देणारच आहे. बघा आता तुम्ही हे जे काही घडतंय, पाणी वगैरे तुंबतंय, हे सगळं काही आपल्याचमुळे होतं आहे. तर पूर्णपणे सगळंच दुसऱ्यांना ब्लेम करून हे नाही आहे. आपण किती सुधारलो आहोत ह्यात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी जेव्हा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायची तेव्हा आय स्टील रिमेंबर, काही आपण खायचो वगैरे, म्हणजे कोणी काही खायचं तर लिटरली तो खिडकी जी आहे ना, खिडकी ते डस्टबिन बनवून ठेवलेलं, डस्टबिनचं माउथ बनवून ठेवलेलं. त्या खिडकीतनं लगेच असं बाहेर जायचं. अरे हे जे बाहेरचं जग आहे दॅट इज नॉट अ डस्टबिन ना. तुम्ही कुठे आहे म्हणून तिथे नाही टाकू शकत. खूप सारे लोक असे पण आहेत, जर जेव्हा आपण कधी जर त्यांना ऐसा हळू जर आपण त्यांना बोललो की अरे इथे तर काय कचरा टाकलाय, तर अशी पण लोक म्हणतात अरे तिथे ऑलरेडी कचरा होता, मग आपण टाकल्याने तिथे काय होणार आहे. अरे असं नसतं. एकाने टाकले तर काही 100 लोकांनी तिथेच टाकायला पाहिजे का? नाही आहे असं. तुम्ही बदला ना, स्वतःला बदलू शकतात तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये, पण माणसाला बदलायचंच नाही आहे. मग म्हणतात की अरे ही ह्युमन टेंडन्सी आहे. अरे असं नाही आहे, हे आपल्या हातात सुद्धा आहे. आपण पण खूप काही गोष्टी बदलू शकतो. असं ऑफकोर्स इट्स लेट, पण जर तुम्ही आजपासून सुरुवात केली तर कदाचित तुमची जी पुढची पिढी आहे ती सुद्धा त्या गोष्टींना बघून शिकेल. आणि ते सुद्धा मेन काय आपल्याला आपण हे जे काही करणार आहोत आत्ता, ते आपण आपल्या पुढच्या पिढीसाठीच करतो, की त्याने पुढे जाऊन जी पुढची पिढी आहे ती पुढे जाऊन एकदम व्यवस्थित हेल्दी लाईफ जगतील. जे ऑफकोर्स थोडंसं नाही, खूप काही डिस्ट्रॉय झालेलं आहे, आपल्याचमुळे झालेलं आहे ते डिस्ट्रॉय, बट वी कॅन ट्राय ना. आणि मला नाही वाटत मी असं काही वेगळं नवीन बोलते आहे आज. हे खूप लोक आजकाल बोलत आहेत सोशल मीडियावर, उघडाल तसं खूप लोक असं सगळं काही हे म्हणत आहेत. पेपर्सवर पण खूप काही येतं आहे, बुक्सवर पण खूप काही येतं आहे, बट हे ना ऐकून वाचून सुद्धा खूप लोकांवर काही फरक पडत नाही. मी तर फक्त सांगण्याचं एक काम करू शकते. मी मटण केलेलं आहे, भात केलं आहे, चपाती आहे, नायसा मॅडम जेवण झालं आहे तिचं. सकाळी अर्ली मॉर्निंग माझं एक शूट झालेलं आहे. आज जरा काही घरात नाही आहे म्हणून माझं डोकं जरा चालतं आहे. मला अजून एक शूट करायचं आहे, बट द प्रॉब्लेम इज आय एम सर्चिंग फॉर प्लेस. मी जागा शोधते आहे, कारण तिकडे जिथे आता आम्ही सध्या स्टे करतो तिथे कोणताही अँगल फिरवलं तरी पसाराच पसारा दिसतो आहे. हा एक अँगल फिरवला तर तिथे माझा ट्रायपॉड भला मोठा तो रिंग लाईट दिसतो आहे. दुसरा अँगल मग तिथे कपडे दिसत आहे. तिसरा अँगल मग तिथे नायसा बसलेली दिसते. सो एका रूममध्ये हे कसं काय होणार आहे आय डोंट नो. लेट्स सी कसं होईल पॉसिबल. किंवा मधल्या पॅसेजमध्ये ह्या वॉललासुद्धा मी शूट करू शकते असं पण. मग मी काहीतरी माझं चाललं आहे डोक्यात, मला समजत नाही आहे. असो, आता मी जेव्हा तुमच्याशी बोलत होती हॉलमध्ये तिथे मला कबूतरचा अचानक आवाज आला आणि मला वाटलं की रूममध्ये शिरलेत. ती वॉल ओपन, खिडकी ओपन, इथे नो डोर. आणि इथे आहे आमची रूम जिथे मस्त पेंट केलेलं आहे. सो आय डोंट वॉन्ट की कबूतरनी तिथे घर करावं. ही एक सर्वात मोठी भीती आहे माझी. मला खरंच समजत नाही आहे. पावसाळ्यात कबूतर येतात का? येत असतील ना शोधात, कुठे आम्ही आमचं घर करू शकतो आणि राहू शकतो. कारण बाकीच्या सगळ्या विंडोजमध्ये ते पिजिन नेट लावलेली आहे
इथे मला खूप भीती वाटते, म्हणजे खूप भीती वाटते. असं कधी कधी हा डोर ओपन करताना मी असं मनातलं मनात देवाचं नाव घेत असते. असं ओपन केले आणि फडफड 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 असा आवाज आला. मी काय आजूशी उघडत होती, सनीला बोलली चल ना माझ्याबरोबर, मला भीती वाटते. तर म्हणतो अरे तू एवढी मोठीस, तू काय घाबरते त्या ह्याला. मी बोलले अरे ते घाबरण्याचं म्हणजे काय आहे, एक तर ते घाण असतं, पिजिन्स व्हेरी व्हेरी बॅड, एकदमच घाण. आणि आपण जर त्यांच्या थोडंसं जवळ गेलो किंवा ते पण घाबरतात, ते ॲक्च्युली घाबरतात त्यांचं जे फडफड फडफड करत जे ते उडतात ना, ते अंगावर पण येतात. म्हणून मला त्याची भीती वाटते. भीती घाण सगळं वाटतं मला. आय एम जस्ट प्रेइंग गॉड प्लीज उद्यापर्यंत पिजिन्सला एंट्री नको देऊ. उद्या काहीतरी अजून एक वे आऊट काढू. इथे मला आता एक दिसतंय गोष्ट, पण ती मी भिजवू नाही शकत. त्या वॉलमध्ये मी ठेवून, मेन म्हणजे इथे सगळं पाणी भरलं आहे ह्याच्यात, त्याचं दब 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 परत मला तिथे जायला लागेल. पाऊस परत चालू झालेलं आहे. मी जस्ट बोलली की पाऊस नाही येणार. इट्स रेनिंग लाईक एनी. फ्रॉम दी हॉस्पिटल आता चाललो क्लिनिकला. पाऊस थोडा कमी झाला आहे बट स्टील आहे. अँड फायनली क्लिनिकला जाऊन मग घरी जाईल आफ्टर 3 hours. सो बॅक टू होम आफ्टर 12 hours. फुल पाऊस आहे आणि मध्ये थोडा वेळ थांबलेला 1 तास, परत आता पाऊस जोरात आहे. आणि नायसाला स्कूलला सुट्टी दिली आहे. उद्या तिची एक्झाम होती, सो आता पोस्टपोन झाली आहे. पाऊसच एवढा आहे काय. बॅक टू होम. पाऊस काय थांबायचं नावच नाही घेते. सगळीकडे पाणी पाणी, म्हणजे लिटरली मी जात होतो, मला पण नुसती भीती, कुठे पाणी एकदम जास्त वॉटर लॉगिंगमुळे कुठे ट्रॅफिक नको लागायला. असं आपलं आयुष्य झालंय सगळं अनप्रेडिक्टेबल पेक्षा आपणच चुका केल्यात ह्या सगळ्या काही म्हणजे गोष्टी इट्स ऑल मॅन मेड डिझास्टर्स. ते तर आहे. आणि आपणच आपल्या ह्याला घाबरतो आणि सगळं गडबड झाली. तू काल अर्धा कांदा ह्या केला फ्रीज मध्ये. थोडंसं मला खराब वाटलं, मी टाकणार होतो पण मला जाऊन. कांदा कधीच कांदा कितीही असो, अर्धा असो जास्त असो, तो फेकून द्यायचा. एकदा कापला की गेला. हो का. थोडा ग्रीन पण झालेलं नाही, पण इट्स नॉट गुड. एकदा कापला की कापला. सकाळचा पण कापलेला संध्याकाळी नाही खायचा, चांगलं नाही येत. तुला अशी सवय नाही ना अशी फुल गाऊन मध्ये. काय पण छान वाटतं ते. ऍक्च्युली आता वॉश केल्यावर त्याची लेंथ वरती येणार हळूहळू. मला पण कुठे आवडतात असे मोठे मोठे, पण छान वाटतं. पण मला पण मोठे नाही आवडत. पण आता हे वॉश केल्यावर हे एवढे होणार. पण चांगलं वाटतं ते. मी घातलं, मी बोलली बाबा हे फारच लोळत आहे. मला पहिल्यांदा की वॉश करते, म्हणजे 1-2 वॉश नंतर त्याची लेंथ एवढी होणार, मग तेव्हा ते चांगलं होतं. सो जेवायला काय, आज मी प्रॉपर जेवलो नाही, कारण कॅम्पमध्ये मी गेलो. मला वाटलं कॅम्पवाल्यांनी ऑर्गनाईज केलेलं, पण मला पुढे हॉस्पिटलला पण जायचं होतं. मग सगळं लेट झालं असतं. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही कंटिन्यू करा, मी जातो. माझा नवरा मला फोन करून बोलतो रचना म्हणे मला एवढं वाईट वाटलं. मी यार डब्बा नसता दिला का मी. म्हणजे मी अशी भूक नाही लागली मला. मी कॅफे पण मला वाईट यासाठी की आय नो तुझे ते सगळे कनेक्टेड असतात. जर तुला लगेच अपॉइंटमेंट असते तर तू स्किप केलं असतं आणि मग सकाळपासून काही नसतं खाल्लं तर मला अजून वाईट वाटलं असतं. पण मस्त कॉफी, कोल्ड कॉफी आणि पफ खाल्ला आणि लेट खाल्लं ना, म्हणजे लंच आणि इव्हनिंगच्या हायटीच्या टाईममध्ये, म्हणून मग एकदाच झालं. म्हणून आता माझं पोट जरा नॉर्मल आहे. आता भूक लागली. लॉलीपॉप रचनाचा फेवरेट आहे आणि रचना छान करते, कारण मामीने तिला छान असे मसाले दिले. एकच मसाला आहे, एकाच मसाल्याची कमाल आहे. आलं लसूण पेस्ट, तो मसाला आणि मीठ, दॅट्स इट. यू डोंट हॅव टू डू एनिथिंग एल्स. सो हे छोटंसं गिफ्ट मला मिळालं आज डॉक्टर्स डे निमित्त फ्रॉम MR. चॉकलेट्स आहेत, छान आहे. पेन स्टँड म्हणून आपण ठेवू शकतो. खूप दिवस झाले तू टिफिन सिरीज टाकली नाही ना. सगळे विचारतात ते मिसिंग युअर टिफिन सिरीज. टाइम म्हणजे आता आहे का ती इच्छा पण नाही होत. मला फ्रेशनेसच नाही. मला मी तेच
आई म्हणत होती मी येऊ का, आई विचारत होती मी येऊ का, मी म्हणलं नको, इथे म्हणजे आम्ही राहतोय ते ठीक आहे पण बाकीचे लोक नाही राहू शकत. म्हणजे ते जे पॉझिटिव्हिटी आहे घरात नो डाऊट, पण ते ना असं कोंडल्यासारखं झालंय. त्या रूमच्या बाहेर आलं ना की सगळीकडे असं डोकं आउट होतं. आणि आपल्याला कसं बघायची सवय नाहीये ना एवढा पसारा, तो पण एवढे दिवस, म्हणून मला ते नको झालं. म्हणून मी तेच बोलते, मला काही सुचतच नाही की मी नवीन आता काय करू. तेच ना, आपण किती ऑलमोस्ट 10 days 15 days असं काही खास पोस्ट पण नाही केलेत काही. नाहीतर आम्ही जसं युट्यूबवर एवढे कन्सिस्टंट होत ना, तसंच आम्ही इंस्टाग्रामवर ट्राय इंस्टाग्रामवर करतो. डेली आय यूज टू पुट मी Post. नाहीतर सनी आम्ही काहीतरी एक पोस्ट करायचो. पण काही दिवसांपासून माझं डोकंच चालत नाही. तरी मी आज आय ट्राईड की ह्या मधल्या पॅसेजमध्ये मी शूट केलं, कारण माझं जे एक अर्ध शूट होतं ते बाथरूम मधलं होतं ते मी केलं. आणि अर्ध शूट मग एका अशा कोपऱ्यामध्ये जाऊन जिथे काहीच पसारा नाही दिसत Commitments तिथे जे केले. आहेत ते. कारण काय कारण ब्रँडचं पण असतं ना की त्यांना बॅकग्राऊंड असाच असायला पाहिजे, मेसी नको, हे नको, ते नको, ते नाही दिसायला पाहिजे ना, लाईट बीट माझं तुझं काहीच डोकं नव्हतं चालत. पण एक होतं की आज वर्कर्स नसल्यामुळे माझी कामं झालेली आहेत. सो जे होतं ते मी केलंय. एक आठवडा खेचत विचार त्यांना सगळ्यांना थांबा असं. आणि मला नाही आवडत कोणाला असं थांबून ठेवायला, पण काय आता ऑप्शनच नव्हता माझ्याकडे. असं थांबला, थोडस शांत वाटतं, काय माहिती शांत खिडकी नाही, असं शांत होतो आणि नाही पण परत कंटिन्यूस चालू आहे आता. म्हणजे बाप्पा एवढा मेहरबान झालाय. ऑफकोर्स दिस इज गुड फॉर पण मला आपल्या- असं वाटतं ओव्हर पाऊस पडला पण इट्स नॉट गुड ना, म्हणजे इव्हन क्रॉप्सला वगैरे पण हे होतं ना ऑफकोर्स ओव्हर. सगळे डॅमेज तर होतात गोष्टी, मला तर पण स्नेहा मेन बोलली- म्हणजे की आपले पनवेलचे सगळे डॅम्स जे आहेत मेन ते ऑलमोस्ट 100% झाले. सो ती एक चांगली न्यूज आहे. पण तेच 100%? फुल झाले. सो ती एक शॉर्टेजचा नाही सध्या प्रॉब्लेम, पण मेन शॉर्टेजचं आता नाही, पण ओव्हर पण नाही व्हायला पाहिजे बिकॉज वी हॅव अ हिस्ट्री. तेच पनवेलमध्ये जेव्हा खूप सारा पाऊस होतो तेव्हा ते पाणी सोडतात न सांगता, एवढं आम्हाला माहिती आहे. We have a history आणि ती किती history 2012 6 ना 2006 ऑफकोर्स 6 बिकॉज 2007 मध्ये मी 10th पास झाली. हा, मग बरोबर. 2006 was 9th. So आय रिमेंबर 2006 एक्झाम कॅन्सल झालेली म्हणून. सो त्यावेळी जे पूर आलेलं आमचं नुकसान म्हणजे जे आपण जिथे राहायचो ना, आपलं जे जुनं घर आहे ते वरच्या साईडलाच होतं बघितलं गेलं तर. कारण दरवेळेस जेव्हा पण पाणी जेव्हा साठतं ते खालच्या साईडला, त्याच्या कधी वरती नाही. त्या दिवशी पाणी सोडलं त्यामुळे ते सगळं. आणि द वर्स्ट पार्ट म्हणजे काय होतं की आपण एकदम पांजरपोळ्याजवळ, पांजरपोळ म्हणजे जिथे म्हणजे ते दृश्य मला आठवतं, मी पण होतो सगळ्या त्यावेळी. बिचाऱ्या गायी ओरडत होत्या, रडत होत्या, कुत्रे मांजरी रडत सगळे होत्या. प्राणी आणि म्हणजे. एका पॉइंट नंतर जेव्हा पाणी खूप वर Full आलं ना, झालं. ते गायी बिचारा Float. मेल्या, त्या Float फ्लोट होत मी फुगून. पण ओ माय गॉड, ते म्हणजे- दृश्य डेंजर होतं. आणि वी वर ऑन फर्स्ट फ्लोअर, मला माहिती आहे फर्स्ट फ्लोर म्हणजे की- खिडकीतून हात घातला तर पाणी होतं. आमचं होतं की आम्ही सगळे रात्री आमच्या घराचं घेऊन बसलेले कॅन्डल्स वगैरे लावून. आणि तेव्हा ते युएसपी काय युपीएस काय होतं युपीसी, युपीएस अरे आपलं ते कॉम्प्युटरचं ते काय हा, असतं मी विसरली. समजलं. त्याच्यात चार्जिंग करून कारण तेव्हा त्यात बॅटरी स्टोअर असते ना, तर मोबाईल्सला त्याच्यात चार्ज करून मग ते मोबाईल्स तोपर्यंत चालू ठेवले. पण एका पर्यंत ते पण गेलो. मला आठवतं ना, आई गेलेली दुकान, कारण आमचं म्हणजे धान्याची दुकानं. हो, त्याला एवढा आणि ते उचललेला. वर्स्ट पार्ट होता तो की आता एकदम कळलंय की पाणी सोडलंय आणि तो आता कसं Timeच नाही. शिफ्ट कसं करणार. त्यात आजी आजोबा आई ह्या तिघं एवढी म्हणजे कसं. विचारच नव्हता केला. आणि आपण कोणाला बोलवू पण नाही शकत की तुम्ही आमच्या मदतीला या, कारण प्रत्येक जण आपापल्या गोष्टी वाचवण्याच्या पाठीमागे होते. आणि जेव्हा ते आई गेली, आईची रिंग गेली त्या पाण्याच्या ह्याच्यात, ती लॉक उघडत होती तेव्हा तिची रिंग गेली. बोलते माझी रिंग गेली सोन्याची. म्हणजे ठीक आहे, आता काय करू नाही शकत. आणि मग नंतर
वरपर्यंत, जसं तू म्हटला की तुझा हात गेलेला, आमचं तेच झालेलं की फर्स्ट फ्लोअरवर घरात नाही पाणी यायला पाहिजे. सगळे प्रे करत होते. आणि दुसऱ्या दिवशीचा जो दृश्य होता जेव्हा पाणी सगळं म्हणजे गेलं, लिटरली वाणीआळी आणि हे जे मिरची गली एरिया ते सगळे कडधान्यांचंच शॉप्स आहेत, एक्झॅक्टली गोडाऊन. तेच म्हणजे जेव्हा आपण धान्य कोणतं जे कुजतं ते धान्यांचं जे वास येतो, आणि तुम्ही विचार नाही करू आजारपणा शकत. जे 15 दिवस आजारी होते मी लोकं. पर्यंत ते चिखल, त्या चिखलात ते सगळं Clean धान्य करा. म्हणजे आमचं अख्खं जे शॉप आहे आमचे, जेवढे तिथे शेटे लोक आमचेच तिथे स्टोअरचे, सगळे पाण्यात बुडलेले आणि सगळ्यांचा नुकसान झालेला. काहीच. आणि तुम्हाला सांगू, जिथे वहिनी राहत होत्या, वहिनींचं जिथे माहेर आहे ते खूप वरच्या साईडला आहे. त्या लोकांना तिकडच्या एरियामध्ये जेव्हा दुसऱ्या दिवशी उजळलं, जेव्हा त्यांना कळलं की न्यूजपेपर नाही येते, दूध नाही येते, तेव्हा त्यांना कळलं की बाकीचं पनवेल सेक्शन पाण्यात होतं. तेव्हा तिथे पूर आलेलं. अर्ध्या लोकांना माहितच नव्हतं की पनवेलमध्ये पूर आले. लाईट गेलं एवढं कळलेलं, कारण लाईट गेल्यामुळे मोबाईल्स बंद, सगळंच बंद होतं. म्हणजे हे फक्त आम्ही पनवेलचं म्हणतो, की मुंबईची तर हालत अजून बेकार होती. तर आम्ही जे एक्सपिरियन्स केलंय ना, म्हणजे असं झालं म्हणजे पनवेलकरांना लक्षात येतं. मला तो वास अजून असं नाकात आहे. आणि दुसऱ्या दिवशी मग आत्या आली, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही लहान आहात, तुम्ही इथे नका राहू. मग आम्हाला तिकडे ते घेऊन गेले. मामा आला एवढं सगळं सामान वगैरे घेऊन. आणि इकडे पण आपल्या जुन्या घरी आईने सगळे जे खाली आपले नेबर्स होते त्यांना सगळ्यांना राहायला, पण कुठेतरी वरती असे लटकलेले ना, दादा दुकानात पंखावर लटकून होता रात्रभर, कारण पूर्ण पाणी होतं. सो सगळे असे जे मेमरीज फ्लॅश होतात ना, एकदम असं अंगावर काटा येतो. आणि असे ते दृश्य आठवले तर असं वाटतं नको ते. सो ऑफकोर्स पनवेलकरांसाठी हे खूपच, म्हणजे जर आम्ही बघतो ना की रात्री खूप पाऊस पडला ना, आम्हाला इकडनं सरळ ती नदी दिसते आणि त्या नदीचं कळतं. जेव्हा ती नदी फुल झाली ना, तर मग आम्हाला घाबरायला होतं की आता पाणी सोडतील का. आणि गेल्या वर्षी असंच झालं ना, तो एक पॉइंट आलेला जिथे बोलत होते की आता पाणी, म्हणजे एवढं ते वाढलेलं. पण थँक गॉड पाऊस कमी झाला, त्यामुळे मग ते सगळं. आता पण स्नेहा मला मगाशी म्हटली, स्नेहा मला म्हणते की रचना पाणी ऑलमोस्ट ब्रिजला, आमच्या पनवेलकरांसाठी तेच आहे की ते ब्रिजला टच झालं म्हणजे समजायचं की आता आलेलं आहे, इथपर्यंत आले. नाही पण मी सकाळी जात होतो ना, ऑलमोस्ट मी थोडं दाखवलं पण, शूट पण केलंय. मी तिला तेच म्हटली, जर खूप पाणी आलं तर पनवेलकरांच्या वाहतूक पूर्णपणे बंद होईल एकदमच. आणि नको व्हायला पाहिजे. बस बापरे, हे कंटिन्युअस, दिस इज 3rd डे टुडे जे पाऊस पडतो. 4th डे नाही, एकदमच कंटिन्युअस पडतंय ते. हे जे मेमरीज आहेत ना, आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीये. कारण म्हणजे जसं हा म्हणतो, आईनी पण ते एकदम क्लोजली बघितले, आम्ही पण एवढं क्लोजली बघितलं. अजूनही ते दृश्य आठवतंय. रात्री पाण्यात सगळे वाहतात. आणि आमचे जे वरचं नेबर होता तो पण म्हणत, अरे ये गवर्नमेंट क्यों नहीं हेल्प कर रही है, म्हणजे ये NDRF की टीम क्यों नहीं आ रही है. तर त्याला काय सांगायचं, लोकांना माहीतच नसेल की अचानक पाणी सोडलंय किंवा काय झालंय. आम्हाला तर असंच कळलेलं, आम्हाला वाटलं की पावसाचंच पाणी आहे जे एवढ्या त्याच्यामुळे फ्लड आलंय. पण जे दरवर्षी फ्लड एक्सपिरियन्स करतात, ज्यांच्या एरियामध्ये दरवर्षी येतात, त्यांच्यासाठी किती डेंजरस येते, डेंजरस आणि डिस्टर्बिंग. आणि तो शॉकमध्ये, ते फिअरमध्ये त्या जगत असतात. आय नो, बापरे. ते नदीच्या बाजूला आपल्या इथे जे आहे ते तर किती रिस्की आहे, जे राहतात करंजाडे साईडला. तेव्हा त्यांच्या पण घरात पूर्ण पाणी. आता पण ऑलमोस्ट कोळीवाडा तर फुल पाण्यात असेल त्यावेळेस. पण चलो, एनिवेज होप सो सगळं काय व्यवस्थित. मेमरीज आहेत पण ते खूपच डिस्टर्बिंग आणि एकदम असे आहेत. सो वी जस्ट प्रे की सगळं काय सेटल होऊन दे, सगळं काय नॉर्मल होऊन दे आणि पाऊस पडू दे, पण असं मध्ये इंटरव्हल्समध्ये. आणि वॉटर लॉगिंग, फ्लड्स आणि असं काही कारण कसं आहे, शेवटी हे सगळं जेव्हा कधी होतं, आणि मी मगाशी तेच म्हटली की हे आपल्यामुळेच झालेलं आहे. हे जे काही होत आहे ते कुठे ना कुठेतरी आपली पण चूक आहे, कारण आपण एन्व्हायरमेंटला खूप लाईटली घेतलंय आपण सगळ्यांनीच. पण ह्याच्यानंतर हे जे सगळं झाल्यानंतर जो स्ट्रगल आहे ना, तो खूपच एकदम स्ट्रेसफुल आहे, टेन्शनवाला आहे. तर मी तेव्हा गेली माझ्या आत्याकडे, पण त्याच्यानंतर जो स्ट्रगल होता, आय डोंट नो, तो म्हणजे तू एक्सपिरियन्स तू तिथे केला. मी इकडचं म्हणते, दुकानातलं म्हणते. तेच म्हणतो, आमच्या आजूबाजूला जे शॉप्स होते आणि हे
त्यांचं मी नाही. पाहिलंय हो किती नाही ते मी आजी आई आणि ते तर आहेच. त्यांनी जे face माझ्या केलं. आजोबांचा विचार करते की त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला असेल दुकानाचा किती अचानक ते धान्य असं सगळं ओला घाण आहे. वास आम्ही लिटरली कुजलेले तेव्हा सगळे. आम्ही तेव्हा ऍक्च्युली तो जो मास्क आहे ना तो तेव्हाच एक्सपिरियन्स केलाय कारण लिटरली आम्ही उभंच नव्हतं राहू शकत एवढं घाण वास होतं एवढं घाण तेवढं कुजलेलं तसे दिवस परत नाही यायला पाहिजे. एवढंच सांगेल की सगळे सेफ राहा आणि सगळ्यांनी जसं आपण आपली आपल्या काळजी घराची घ्या. काळजी घेतो तसंच हे आपलं जे आजूबाजूचं परिसर परिसर आहे environment. त्याची पण आपण काळजी घ्यायला पाहिजे. ते पण आपलं घरच आहे. आपण आपल्या फ्युचर जे आहेत मुलांसाठी Exactly. लोकांसाठी मी सेम शब्द बोलली सेम. ते आपण आता विचार केला तरच ते पुढे जाऊन पुढची पिढी चांगलं आयुष्य आणि जगू जसं मी म्हटली की तुम्ही तर म्हणाला की हे सगळेच जण म्हणतात आणि हे सगळेच म्हणतात तर पण आपण बिंग ह्युमन आपण या सगळ्या गोष्टी विसरून जातो की आपल्याला तो एक पुशची नेहमी गरज असते. प्रत्येकाला गरज असते. आपल्याला सगळं माहीत असून आपल्याला त्या पुशची गरज असते. त्या रिअलाइज होण्याची गरज असते. सो सुरुवात करा. काही लेट झालेलं आहे तर सुरुवात करा. चल जेवून घेऊया. वास चांगलाच आहे ना सुगंध सुगंध चांगला आहे.